नमस्कार मंडळी. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज रस्त्यावर गर्दी बघा, खूप गर्दी झालेली असा. रस्त्यावर खूप गाडी असत आणि आम्ही असो रेडी आहे. तर रेडीच्या गणपतीचं 50वा वाढदिवस हा, त्यामुळेच ह्या बघा रस्त्यावरती भरपूर गाडी होते. फुल रोड पॅक होतो. तुमका दाखवते मी बघा, फुल रोड पॅक होतो आणि भरपूर गाडी वगैरे होते. तर लोक लांब लांबसून इल्लेली आहे सध्या पाय पडाट, कारण रेडिओच्या गणपतीचा आज 50वा वाढदिवस होतो. तर रेडिओचा गणपती खूप फेमस हा, नवसाक पावणारो असा. त्याच्यामुळे ना खूप लांब लांबसून लोक येतात थंयसर. तर आम्ही पण थंयसर जाऊक निघालो. तर ह्या गर्दीत ना खूप वेळ लागलो आमकां जाऊक, कारण रोडच पुढे पॅक होतं बघा, फुल रोड पॅक. तर तरी पण आम्ही खूप वेळ लागान पोचलो थंयसर. तर हे बघा लायटिंग वगैरे तर मस्त केलेली होती थंयसर. जवळच आपण आता पोचत इल्लेलो असो. तर दोन्ही साईडीक लायटिंग वगैरे केलेली हा. तर 50वा वाढदिवस असल्यामुळे ना खूप गर्दी होती. लोक खैसून खैसून इल्लेले, म्हणजे खूप लांबसून लोक इल्लेली आहे, खूप फेमस हा. तर पार्किंगची वगैरे पण सोय मस्त केलेली होती, पोलीस वगैरे होते तिकडे. तर आम्ही आता गाडी लावून जाऊया देवळात. तर गाडी वगैरे लावून ना आम्ही आता खालते जातो. गाडीवरती लावली, पार्किंग लावली. तर दुकानं वगैरे भरपूर इल्लेली होती आहे सर, कारण गर्दीत तशी होती. तर खूप सारी दुकानं पण होती. तर आता आपण खालते देवळात जातो. तर देवाचं दर्शन वगैरे आपण घेऊया. तुमका पण दाखवते. तर लाईन बघा केवढी होती ती, म्हणजे बघा वरसून जेव्हा येतात ना थंयसून लाईन होते आणि कितकी लांब लाईन आहे ते तुमका दाखवते बघा. म्हणजे कितकी लाईन आहे ना, भरपूर खूप 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 मोठी लाईन हा. तर आता आम्ही खालते जाऊया डायरेक्ट देवळात. तुमका दाखवते कसले कार्यक्रम पण चालू आहोत, आवाज येता. तर जाऊया, तुमका दाखवते मी. तर हे बघा लाईन बघा तुम्ही. तर आता आपण खालते जाऊया, तुमका देऊळ दाखवत आहे. आणि आतमध्ये ना कार्यक्रम वगैरे पण चालू आहोत, ते पण सगळे दाखवते मी तुमका. तर आता आम्ही खालते येतो. त्याच्या आधी तुमका ना देऊळ दाखवत आहे, मस्तपैकी लाईटिंग वगैरे केलेली हा ना, तर दाखवते. ते हे बघा मस्तपैकी असं ना लाईटिंग वगैरे केलेली असा आणि एकदम भारी वाटा होता हे बघा. तर आता आपण खालते जाऊया, तुमका देऊळ वगैरे दाखवत आहे. आणि लाईन बघा केवढी मोठी मोठी लाईन आहे ना, ती बघा 2-3 वेळा फिरान अशी लाईन आहे. तर आता तुमका देऊळ दाखवत आहे, जी लाईटिंग वगैरे केली आहे ना ती एक बघा. आणि ह्या परिसर एकदम मस्त वाटा होता. तर आतमध्ये ना आता कार्यक्रम पण चालू आहे, सुमधुर भजन ऐका घेता. तर तुमका पण दाखवत आहे की कसा चालला सुमधुर भजनचा. तर चला तुम्ही पण बघा तसं.
चला तर मंडळी, फायनली आता आपण दर्शन घेऊ देवळात इल्लेलं असो. तर तुम्ही पण दर्शन घ्या. तुमचे काय मनोकामना असले तर तुम्ही देवाक सांगू शकतात. तर हो हा रेडिओचो गणपती, जो की फेमस हा, नवसाक पावणारो हा. आणि आज ह्या देवाचो हा 50वा वाढदिवस. तर भरपूर गर्दी होती आणि सजावट वगैरे बघा, एक नंबर सजावट केलेली हा, केळीच्या घडानी वगैरे, आणि मस्त दिसत होता. आणि हयसर एकदम भक्तिमय वातावरण होता. भजनाचा कार्यक्रम बाहेर चालू होतो. आणि हयसर वय बघा, मस्तपैकी देवाचे ना घड वगैरे बघा, भरपूर घड वगैरे डेकोरेशन केलेला होता. आणि ना आता आपण एकदा बाहेर पण दाखवते तुमका, पण त्याच्या अगोदर हयसर तुम्ही दर्शन घ्या. तर आम्ही हयसर येत असतो, पण आज जरा खास कारण होता की 50वा वाढदिवस. चला मंडळी, बाहेरच्या भक्तिमय वातावरणात परत एकदा
तर म्हणजे हैसून आता ना आपण देवाची प्रसादी वगैरे घेतलेली असा आणि अजून एक समोरच लाईन असा ती महाप्रसादासाठी हा म्हणजे जेवणासाठी हा तर ती पण तुमका दाखवते. तर त्याच्या अगोदर बघा हैसर ना मंदिरात एक गाय असा ही कायम असतं हैसर. तर त्याचा पण आम्ही पाया पडलो दर्शन घेतला आणि पुढे गेलो. तर आता आपण दुसऱ्या साईडीक जाऊया. थंयसर ना जेवणाची लाईन हा म्हणजे महाप्रसादासाठी. तर ती लाईन केवढी हा ती पण तुमका दाखवते. तर ह्या दुसऱ्या साईडीन हा ना ती लाईन हा. तर चला जाऊया थंयसर ती पण तुमका लाईन दाखवते आणि जेवण पण काय काय हा पण तुमका दाखवते. आणि गर्दी पण भरपूर होती हैसर पण ना गर्दी भरपूर होती. आता तुम्ही लाईन बघू शकता ती बघा कितकी लाईन हा ना ती तुम्ही बघू शकतात. भरपूर लाईन होती मोठी मोठी. तर आपण पण आता जाऊया लाईनीत आणि महाप्रसाद पण घेऊया. तर काय आता तुमका दाखवते डाळ भात भाजी आणि गोड पण असा. तर जाऊया आपण लाईनीत राहूया आता थंयसर. आणि हैसर ना लहान लहान पोरं पण बघा काम करू होते जेवण वगैरे वाढूक होते. आणि हे बघा हैसर तुमका दाखवते दशावतारी हैसर ना आज नाईक मोचेमाडकरांचं नाटक हा. तर हे आपली तयारी करतात हे बघा सगळा हैसर त्यांचे बॅग वगैरे लागलेले आहात. आणि ना हे बघा देवाचं त्यांचं पेटर होतो हे बघा. आणि हे तलवारी गदा. तर कोकणात ना काहीतरी कार्यक्रम असले ना काय दशावतारी नाटक ह्या व्हायाच. तर कोकणची शान आहे आमच्या दशावतार म्हणजे. तर आता पण मी पण तिकडे महाप्रसाद घेऊक जात आहे लाईनीत आम्ही असं. तोपर्यंत तुमका जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.